आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। गिरीश महाजन आपल्याबरोबर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात। भाऊ, कशी तयारी झाली आहे? अतिशय जोरात तयारी आपण बघतात या ठिकाणी पोस्टर बॅनर सगळे ध्वज, पण राजकीय पक्षाचे नाही तर आता जय श्रीरामचे ध्वज या ठिकाणी लागलेले आहेत। प्रभू रामचंद्रांची प्रतिमा सगळ्या झेंड्यांवर या ठिकाणी आहे आणि लोकांमध्ये कमालीचा उत्साह नाशिककरांमध्ये या ठिकाणी आहे। आज युवा दिन आहे, विवेकानंदांची जयंती या ठिकाणी आहे आणि युवा महोत्सवही आहे। देशभरातले 7,000 तरुण या ठिकाणी आलेले आहेत। 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि म्हणून आज सगळ्या गर्दीचे रेकॉर्ड तुटतील। विशेष करून युवा वर्ग जो आहे 18 ते 25ला तो मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला येईल। भाऊ, या ठिकाणी रोड शो तो दिसतोय, आणखीन काय काय कार्यक्रम तुम्ही प्लॅन केलेले आहेत मोदी साहेबांचे? नाही, मोदीजी आल्यानंतर या ठिकाणी रोड शो होईल, नंतर स्वामीना आपल्या काळाराम मंदिरामध्ये ते त्या ठिकाणी जातील, राम घाटावर त्या ठिकाणी जातील। देशाचे पहिले पंतप्रधान आहेत की जे काळाराम मंदिरामध्ये जाणार आहेत। ते गोदावरीची या ठिकाणी जलपूजन करणार आहेत, ते पाण्याचं पूजन करणार आहेत। म्हणजे पहिल्यांदा 75 वर्षामध्ये एक पंतप्रधान हे या ठिकाणी काळाराम मंदिर आणि घाटावर त्या ठिकाणी जात आहेत। हे आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे। नाशिककरांचा कसा त्याला रिस्पॉन्स मिळतोय? रोड शोला तर गर्दी होताना दिसते। आपणच बघाल, अतिशय मोठ्या संख्येमध्ये सगळे नाशिककर या ठिकाणी हजर होत आहेत, येत आहेत। विशेष करून तरुण तरुणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, खूप मोठा उत्साह आज नाशिककरांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। रोड शोचा हा जो पूर्ण रस्ता आहे त्यामध्ये जय श्रीरामचे झेंडे लावलेले दिसत आहेत, रामनामाचा घोष केलेला आहे। तर मी ते सांगितलं की आज पॉलिटिकल पार्टीला सोडून आज युवा दिन पण आहे, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि 22 तारखेला अयोध्येमध्ये एक आपण बघितलं की भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे, ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता 22कडे आहे आणि त्याची पूर्वतयारी काळाराम मंदिरामध्ये साहेब जाणार आहेत असं म्हणायला हरकत नाही की त्याची जी पूर्वतयारी चाललेली आहे।